थँक्यू करण. फ्रेंड्स ट्रॉफी 2024 मध्ये मित्रांनो तुम्ही वावरत आहात. universaltenniscricket.in च्या माध्यमातून सध्या तरी आमच्या लाईव्ह वरती जे प्रेक्षक जुळले गेलेत त्यांचे आपण सहर्ष स्वागत करत आहोत. कारण ज्या अनुमानाने या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये अनेक साऱ्या मान्यवरांनी ही भेट दिली, UTCच्या माध्यमातून अनेक सारे ऑनलाईन प्रेक्षकही आमच्याशी जुळले गेलेत. खरं तर प्रेक्षक कोणत्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो आणि प्रेक्षकांशिवाय खरं तर कोणतीही स्पर्धा नसते. त्याच्यामुळे जे तमाम प्रेक्षक या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात त्यांचं करूया आपण मनापासून सहर्ष स्वागत. एक नवीन मॅच तुमच्या समोर आली आहे. एका मॅच मध्ये धावा डिफेंड झाल्या. एका मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलं तर नारिवली संघाने खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवला. टेंबोडे या टीमला जरूर कमी धावपर्यंत रोखलं आणि दुसऱ्या बाजूला एक असा संघ ज्याने मलंगड बेल्ट मधल्या निवालीपाडासारख्या दिग्गज संघाला नुकतंच परास्त केलाय. म्हणजेच एकाकडे बॉलिंग युनिट चांगली आहे, एकाकडे बॅटिंग युनिट चांगली आहे. म्हणजेच या दोन्ही टीम मध्ये आता तुम्हाला क्रिकेटचं युद्ध पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. करण आणि आकाश एका बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन संघ नारिवलीचं राहिलं. आता तरी त्याच लाईनअपने जरूर आपण बॉलिंग लाईनअप मध्ये कोणत्याही बॉलरला आता चेंजेस करताना नारिवली संघ पाहणार नाही. कारण निखिलला तुम्ही पहिल्या षटकामध्ये बघितलं, दुसऱ्या षटकामध्ये गुरुदासलाही बघितलं होतं. म्हणजे तीच लाईनअप असेल का बॉलिंगची हे पाहणं तेवढं गरजेचं असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. एका बाजूला फिल्डिंग पोझिशन सजून निखिल भोईर आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती झालाय तयार आणि दुसऱ्या बाजूला जशी धडाकेबाज सुरुवात केली होती करणनं, तोच करण आता सध्या तरी सूर्याकडे बघतोय आणि त्याची मानवंदना स्वीकारतोय की पहिल्या मॅच मधला परफॉर्मन्स या मॅच मध्ये सुद्धा राहू देत. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन. पहिलाच बॉल अशा पद्धतीने जर लाईन ठेवाल तर तुमच्या समोर असेच मोठे फटके येतील. कारण तो करण आहे आणि त्याच्याकडे पॉवर आहे. करणच्या बॅट मधला हा पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. शॉर्ट बॉल, गती जरूर कमी ठेवली होती निखिलनं, परंतु त्या गतीवरती उत्तर चांगलं होतं आणि करणच्या बॅटमधला हा पहिला चौकार आलाय. ओव्हर द विकेटने आता अटॅक केला गेलाय, परंतु बॉल मध्ये नयन आहेत नो डाऊट. डोळे झाकाना विश्वास सेवा, विश्वासू खेळाडू त्याच्या हातामध्ये सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाजीतनं होईल बाद स्वस्त्यामध्ये. करण मैदानाच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग पोझिशन चांगली सजवली होती. माहिती आहे नयनला सुद्धा, माहिती आहे निखिलला सुद्धा की आपल्या बॉलिंगवरती जरूर अटॅक करण्याचा प्रयत्न करेल आणि तो ज्या अंदाजाने बॉलिंग करतोय ना त्या अंदाजाने त्याने फिल्डिंग सुद्धा लावली आहे. पण डीप मध्ये आपण पाहिलं ना तर मिड विकेट हा तैनात आहे, एका बाजूला लॉंग ऑन सुद्धा तैनात आहे. तिथे मोठी गॅप आहे, परंतु माहिती आहे नयनला की आपण ती कबू करू शकतो. नवीन बॅट्समन हर्षद ठोंबरे. हर्षदसाठी हा बॉल मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं की फिनिशिंग टच हर्षद ठोंबरेने दिला. त्याचा एक षटकार आणि त्या षटकाराने मॅचने वळण घेतलं होतं. या मॅचमध्ये सुद्धा असंच थांबायचंय, असंच राहायचंय. माहिती आहे हर्षद ठोंबरेला की सिर सलामत तो पगडी 50, बचेंगे तो और लढेंगे. म्हणून त्याने जास्त घाई केली आणि त्या अनुमानाने इथनं सिंगल कंप्लीट होतीये. टीम चिंचपाड आणि टीम दातिवली यानंतरची मॅच आणि त्या मॅचच्या टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. विनंती करेल टीम चिंचपाड आणि टीम दातिवली दोन्ही टीमचा कॅप्टन तुम्हाला टॉसच्या संदर्भात रिपोर्टिंग करायची आहे. आता अडथळे निर्माण होतील कारण ज्या वेळेला हर्षद ठोंबरे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचलत होता त्याने गुरुदासकडे पाहिलं की या मॅच मध्ये सुद्धा निर्धाव षटक कदाचित टाकशील का, कारण त्यालाही प्रश्नचिन्ह आहे. कारण ज्या अनुमानाने पहिल्या मॅच मध्ये जी बॉलिंग झाली ना तशाच पद्धतीने आता सध्या तरी बॉलिंग सुरू आहे. एक चौकार वगळता फुल टॉस बॉल समोर खेळतात व्ही शेप मध्ये. जवळपास फिल्डर नाही आहेत आणि पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने हा बेनिफिट मिळेल तो म्हणजे संघ खोनीला आणि येतो हा चौकार. फुल टॉस चेंडू होता, त्याला फुल टोल वसूल. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहात. अगदी मागे गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली. त्याला माहिती आहे की लॉंग ऑफला फिल्डर नाही आहेत, डीप मध्ये लॉंग ऑन तैनात आहे, पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. त्या अनुमानाने आपल्याकडे संधी आहे की आपण त्या बॉलला
क्षेत्ररक्षक नसलेल्या ठिकाणी खेळू शकतो आणि तेच केलं गेलं. फुल टॉस बॉलवरती बॅट अगदी स्ट्रेट केली गेली आणि लॉंग ऑफला हा दुसरा चौकार या ओव्हरमधला तुम्हाला पाहायला मिळतोय, जिथे धावफलक आता 9 या आकड्यावरती. या ओव्हरमधला शेवटचा बॉल टाकणं म्हणजेच या ओव्हरला कमबॅकेचं ठेवणं की मागडे ठेवणं हे आता निखिल भोईरच्या हातामध्ये आहे, कारण त्याला शेवटचा बॉल या ठिकाणाहून फेकायचा आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल होता. लो फुल टॉस, आता गती कमी होती, आता फुल टॉस नव्हता. ऑफस्टंपचा हलकासा बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न सांगतात त्या ठिकाणी फलंदाज ते म्हणजेच आकाश. परंतु या ठिकाणाहून आपण बघत आहात की पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9. सन्माननीय विनोदजी भोई जे वाकळणचे आहेत, साहेबांना विनंती करतो की या मंचावरती तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करू. अनेक साऱ्या घडामोडी तुम्हाला या क्रिकेटच्या परिपटलावरती पाहायला मिळतील. अनेक सारे प्रेक्षक जुळले जातील. कोणत्या संघाला परास्त होऊन जावं लागेल, कोणत्या संघाचा खरं तर विजय होईल, या सगळ्या गोष्टी या क्रिकेटमध्ये भागीत असतात. परंतु अजून एक विनंती करेन की अजून जेवणाची वेळ झाली नाही, 11:32 झालेली असेल. कोणी नाश्ता केला नसेल तर जी या क्रीडांगणाची एंट्री आहे तिथे वडापाव आणि अंडापाव याची सोय आहे, परंतु शुल्क देऊन ते तुम्हाला घ्यावं लागेल. कमिटीचा त्यात काही विषय नाहीये, त्याच्यामुळे तुमचं शुल्क तुम्ही द्या आणि तिथे नाश्ता तुम्ही हमखास करू शकता. पहिला षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा तुम्ही पाहिल्या 9 आणि आता मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅच मध्ये ज्याने निर्धाव षटकात आलं तोच गुरुदास आता तयार झालाय समोर हर्षद ठोंबरेच्या. पहिलाच बॉल व द विकेटने कट केलाय. डीप मध्ये फिल्डर जरूर ठेवला गेला. स्वीपर कव्हर दरम्यान बॉल गेलाय. सेकंडचा कॉल गेलाय. स्ट्रायकिंग वरती फेकी हर्षद ठोंबरेचा कॉल आणि तो कॉल त्याने कंप्लीट केला गेलाय. स्वतःची जिम्मेदारी असते, कारण क्रिकेट हा असा क्षेत्र आहे जिथे आपल्याकडून कामगिरी जर खराब झाली ना तर सॉरी या शब्दाला काहीच अर्थ नसतो. त्याच्यामुळे त्याची जिम्मेदारी त्यांनी पूर्ण केली. डीप मध्ये बॉल थोडासा बाजूला होता, त्या अनुमानाने त्याने लगेचच कॉल दिला गेला की ही धाव कंप्लीट व्हायला हवी आणि आकाशने तो कॉल स्वीकारला सुद्धा गेला. पहिल्या बॉलवर त्याला धावा 2 आणि टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 11. फुल टॉस बॉल बॉटमहँडचा चांगला वापर कुठेही खेळू शकला असता, परंतु माहिती आहे की सध्या तरी विकेटच्या शोधात आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गुरुदासला नुकताच दिला नाही, तर त्याच्या कामगिरीमुळे नक्कीच त्याला दिला गेला. 3 विकेट त्या षटकामध्ये होते, म्हणून हर्षद ठोंबरेलाही वाटलं की या षटकाला कम्प्लीट होऊन दिलं तर कदाचित आपल्या पुढे 2 ओव्हर आहेत आणि त्या 2 ओव्हरमध्ये धावा आपण बनवू शकतो. त्या अनुमानाने फुल टॉस बॉलवरती बॉटम हँडचा वापर, त्या बॉलवरती आधी सिंगल धावा बनल्या गेल्यात 12. आकाशाच्या स्ट्रायकिंगवरती ज्या आकाशच्या बॅटमधनं चांगला फटकाही तुम्ही बघितलाय. त्या अनुमानाने आपण सध्या तरी धावा बघत आहेत 12. तर दातिवलीचे निवृत्ती या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांना विनंती करतोय की या मंचावरती तुमचं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करू. अजून एक सिंगल मिळेल. बॉटम हँडचा वापर आकाशचाही चांगला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल. गुरुदास ही षटक सध्या तरी सेफली ट्रॅव्हल होऊन जाऊ देत अशीच कदाचित दोन्ही खेळाडूंची आशा अपेक्षा असावी, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्ही मागच्या मॅचमध्ये विकेट बघितले, म्हणून या ओव्हरमध्ये विकेट द्यायची नाहीये गुरुदासला. तोच निर्धार मनामध्ये आता सध्या तरी दोन्ही खेळाडू करतायत. टीमची धावसंख्या 13. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय गुरुदासच्या. यावेळेला आताही बॉटम हँडचा वापर चांगला. डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन जरूर आहे. एक सिंगल अजून एक मिळेल. 14चं धावफलक आता आपण बघाल. 13चं धावफलक 14 वरती जरूर आपल्याला जाताना पाहायला मिळेल. या बॉलवरती सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. सिंगलला टीमची धावसंख्या 14 पर्यंत. आतापर्यंत ना अटॅक करण्याचा एकदाही प्रयत्न झाला नाही. फुल टॉस बॉलवरती सुद्धा अटॅक करत नाही, कारण गुरुदास ना विकेटच्या शोधामध्ये आहे आणि त्याला विकेट द्यायची नाही. आता अटॅक करण्याचा प्रयत्न. शेवटचे 2 चेंडू आहेत. माहिती आहे की शेवटच्या एखाद्या बॉलवरती मोठा फटका आला तर गुरुदासच्या षटकाला आपण विस्कळीत करू शकतो. त्या अनुमानाने टार्गेट जरूर केलं होतं गुरुदासला आकाशने, परंतु बॅट अँड बॉलचं हलकंसं कनेक्शन. ज्या बॉलवरती सुद्धा सिंगल पाहायला मिळाली. सिंगलचा रेशो ना या षटकामध्ये जास्त आहे, कारण 4 सिंगल 1 दुहेरी बनली गेली आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात 6. शेवटचा बॉल फेकणं बाकी आहे आणि दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आणि 2 दिग्गज टीम समोर पहिली मॅच पाहायला मिळते. शेवटचा बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न. हेच हवं होतं, अटॅक करावा आणि एखादा खेळाडू आपल्या
ओव्हरमध्ये बाद करावा ही चर्चा आपण करतच होतो, परंतु शेवटच्या बॉलवरती तयार होता हर्षद टोंबरे, परंतु त्याची तयारी कुठेतरी नाकामी ठरली गेली आणि इथनं विकेट मिळत असताना ती म्हणजेच गुरुदासला आणि सफल ओव्हरची समाप्ती या ठिकाणी होती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकामध्ये 2 विकेट आणि 15 धावा स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळतात टीम श्री गणेश खोनीच्या. षटक समाप्त होण्यासाठी एक बॉल फेकणं बाकी होतं आणि आपण तीच चर्चा करत होतो की ज्या वेळेला हर्षद टोंबडेकडे दुसरा बॉल आला, म्हणजेच तो पहिला खेळत होता गुरुदासचा, त्यावेळेला फुल टॉस बॉल होता, कुठेही घेऊ शकला असता. त्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला नाही, परंतु शेवटचा बॉल होता, सफल ओव्हर होऊन द्यायला हवी होती, परंतु शेवटच्या बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न आणि जी गरज होती ना, जे करायचं होतं ना गुरुदासला, एक्झॅक्टली त्यांनी तेच केलं गेलं आणि त्या सापळ्यामध्ये अडकवला गेला तो म्हणजे हर्षद ठोंबरेला. आता कुठेतरी संकट वाढतील, कारण माहिती आहे करण ही बाद झालाय. करणला माहिती आहे की त्याची इम्पॉर्टन्स ही या मॅच मध्ये किती होती. त्याला माहिती होते की हर्षद टोंबरे जर मैदानाच्या आतमध्ये टिकला तर त्याच्याकडे स्कूपचे फटके चांगले आहेत. जरूर अटॅक तो करत असतो, तोही थांबला असता तर कदाचित ही सिच्युएशन वेगळी असती, परंतु प्रत्येक सिच्युएशनला हँडल करण्यासाठी दोन्ही खेळाडू मदत करतात आणि त्या सिच्युएशनला आता एक टीम पैकी हँडल केली आहे ती म्हणजे टीम नारिवलीनं. सौरभ भोगीरचं हे तिसरं षटक आता असेल. 2 खेळाडू जे बाद झालेत ना ते या टीमचे मुख्य खेळाडू होते, म्हणजे आता येणाऱ्या खेळाडूंवरती ना जास्त जिम्मेदारी वाढेल. अजय गेलाय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर आणि आता सध्या तरी तुम्ही बघत आहात बॉलिंग ट्रॅकवरती केतन. यावेळेला केतनचा बॉल हवेमध्ये आहे. जिम्मेदाऱ्या वाढल्यात, माहित आहेत, नयन आहेत मित्रांनो, डोळे झाका, विश्वास ठेवा. खेळाडू विश्वासू आहे आणि त्याच्या हातामधनं कॅच कधीच निसटत नाही आणि तेच आपण या ठिकाणी बघितलं गेलं की या ठिकाणी फलंदाज होईल बाद, समाप्त होते खेळी, ते म्हणजे फलंदाजाची लागणारा झटका तिसरा. आता खेळाडू बाद झालेत. सिच्युएशन ना बघत असते संघ नारिवली, कारण त्यांनाही माहिती आहे की 3 मुख्य गोलंदाजांना आपण पुढे पाठवू. 4थ्या ओव्हरमध्ये जरूर जास्त धावा जरी गेल्या तरी हरकत नाही, कारण ऑलरेडी आपण त्या सिच्युएशनला हँडल केलेली असते. मग त्याच गोष्टीचा ना विचार करत असे संघ नारिवली आणि आता सध्या तरी त्यांच्या बाजूने हेच सगळं घडतंय. पण टेंबोळे टीम समोर सुद्धा त्यांची रणनीती अशीच होती. बॉलिंग लाईनअपमध्ये चेंजेस नव्हती, परंतु फास्टर मिडियम पेसर हे बॉलर ते लाईन युनिटमध्ये टाकत असतात आणि ते सध्या तरी केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण, खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढला, इथेही विकेट मिळू शकते. आले लॉंगॉनचे खेळाडू, पकडली गेली कॅच आणि लागोपाठचा हा दुसरा विकेट केतन मिळवत असताना आणि केतनच्या या ओव्हरमध्ये 2 विकेट, एकही धाव नाहीये आणि आता अडचणीमध्ये संघ श्री गणेश खोनी. नेवालीपाडा संघा समोर खेळत असताना जसा अटॅक तुम्ही बघितला ना टीम खोनीचा, तसा अटॅक आता या ठिकाणी पाहायला मिळत नाही. कारण ज्या अनुमानाने आपण बघत असतो ना तर खोनी संघ नेहमी सातत्याने ॲज अ फास्टर बॉलर समोर जास्त अटॅक करत असतात, परंतु आता आपण निखिललाही पाहिलं, तो ही मीडियम पेसर आहे. गुरुदासलाही पाहिलं, त्याच्यावरती टर्न आणि मीडियम पेसर तोही आहे आणि सध्या तरी केतनला तुम्ही पाहतात तोही कधी कधी व्हेरिएशन दाखवत असतो. म्हणजेच याच गोष्टीचा ना फायदा उचललाय संघ नारिवलीने आणि आता ती सध्या तरी हावी होतीये संघ खोनीवरती. आतापर्यंत गडी जर आपण पाहिले गेले तर गमावले गेले 4. करण, आकाश, हर्षद आणि आता मैदानाच्या बाहेर किरण सुद्धा आलाय. जिम्मेदारी आता वाढल्या, कारण आता हेमंत मैदानाच्या आतमध्ये गेलाय. या जिम्मेदारीला जर पूर्ण करायचं असेल ना तर जे खेळाडू आता बाहेर मैदानाच्या डगआउट मध्ये आहेत ना त्या खेळाडूंचं अभिवादन स्वीकारण्यासाठी आता इथनं धावपलक वाढवावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये अजय बाकी आहे. सध्या तरी त्याला डायरेक्शन डगआउट मध्ये दिलं जातंय की कशा पद्धतीने खेळायला हवं, कशा पद्धतीने आपला डाव आता सावरायला हवा, कारण आपल्याकडच्या जिम्मेदाऱ्या आता वाढलेल्या आहेत. आपल्या गावासाठी आपल्याला लढायचं आहे, जिद्दीने मैदानाच्या आतमध्ये राहायचं आहे. या सगळ्या गोष्टी कसोटीने होतील, परंतु ती कसोटी आता पूर्ण करावी लागेल, ती म्हणजे संघ खोनीला.
समोर केतनचं षटक हे चांगलं राहतं, कारण 2 बॉलवरती 2 विकेट आणि ऑन अ हॅट्रिक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच केतन. हॅट्रिक वरती जरूर होता, परंतु हा बॉल फास्ट अँड फ्युरियस तुम्हाला पाहायला मिळाला. केतन वेगाने हा बॉल टाकला गेला. याच्या अगोदरचा बॉल जर पाहिला गेला तर जास्त त्या बॉलवरती वेग नव्हता, परंतु या बॉलवरती तुम्हाला वेग पाहायला मिळाला. आणि तीच चर्चा मी करत होतो की केतन हे कसा गोलंदाज आहे जो कधी फास्ट बॉल फेकू शकतो, जो कधी व्हेरिएशन करू शकतो. म्हणजे दोन्ही बाजूने या खेळाडूकडे क्षमता आहे ती म्हणजेच बॉल फेकण्याची. यावेळेला फुल टॉस बॉल समोर बॅटवरती आला, टप्पा पडलाय. अनुमान चांगला राहिला तो म्हणजेच नयनचा की बॉल पडल्यानंतर जास्त उचळी घेणार नाही, त्याच्यामुळे नक्कीच तो बाउंड्री लाईन लगत राहिला. पडल्यानंतर बॉलला बघितलं गेलं, बाउन्सर जसा बॉल समोर आला पायांना उचळी त्यांनी दिली, बॉलला अडवलं गेले. या बॉलवरती सिंगल मिळाली जी हेमंतच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी जर आपण डावकुऱ्या पाहता व्हेरिएशन 2 चेंडू गतीने आणि आता स्लो बॉल. हेच भागीत होतं गुरुदासला सुद्धा, त्याला सुद्धा तो चेअरअप करतोय, कारण माहिती आहे की आपल्या संघामध्ये एक अशा खेळाडूची आपण निवड केली आहे ज्या खेळाडूकडनं आपण अशा अपेक्षा ठेवू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला आई विचार करते संघ कोणी की हेमंतकडे क्षमता आहे, अजयकडे क्षमता आहे, मग त्या क्षमतेला आता पुढे सरकवायला हवं, कारण सध्या तरी धावांची गरज आहे आणि त्या धावा समोरची टीम म्हणजेच नारिवली संघ बनवून देत नाहीये. धावा बनल्या गेल्या 17. तिसऱ्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना शेवटचा बॉल फुल टॉस टाकलाय, परंतु तेही प्रोटेक्टिव्ह क्षेत्रामध्ये गेलाय. टीपमध्ये एक सिंगल जरूर कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल दिला गेलाय. शॅकिंगवरती फेकी थोडीशी का होईना, परंतु आली वाईट, परंतु त्याचा फायदा मिळाला गेला. इथनं विकेट पडतेल मैदानाच्या बाहेर. गरज होती विकेटची, गरज होती धावांची सुद्धा, परंतु या धावांच्या आणि विकेटच्या दोन्ही कंपॅरिझनने विकेट आता पडतीये मैदानाच्या बाहेर. लागणारा झटका टीम श्री गणेश खोनीला. कोणता सिमरा रिव्ह्यू नाहीये, फक्त बीमरसाठी. अंपायर्सला जर वाटलं तर रिव्ह्यू घेऊ शकतात. ही आम्ही नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि कधी तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता, हाही नियम या स्पर्धेमध्ये आहे. विकेट आणि टॉस याला प्राधान्य नसून कंपल्सरी चेस हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला होता. सन्माननीय मुकेशजी मडवी साहेब जे उसाटण्यावरून या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, साहेबांना विनंती करूयात की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत आम्ही करू. आणि त्याच दरम्यान आपण लॉट प्रमाणे मॅच पाहाल ती म्हणजेच टीम चिंचपाडा आणि टीम दातिवली. सो दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी यायचं. या मॅच मध्ये ना हेच महत्वाचं होतं, कारण कोणी संघाला धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या बनल्या होत्या, पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा बनल्या, परंतु आता सध्या तरी सिच्युएशन आपण जर पाहिली ना तर आता ती अंगलत आली आहे, कारण 18 धावा आहेत आणि विकेट जास्त गमावल्या गेल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय सौरभ. शेवटचं षटक धावा बनायला हव्यात, परंतु बॅटची लेमन कडा घेऊन बॉल मागे चाललाय. फंबली झाला क्षेत्ररक्षक, परंतु ती चुकी सुधारली गेली. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय या सगळ्या गोष्टी आपण जरूर बघत आहात. परंतु एका बाजूला धावफलक 19 वरती आहे. समोर बिभीषण अनुभवी खेळाडू, भरपूर वर्षाचा अनुभव तोही घेतोय. उचलण्याचा प्रयत्न बिभीषण समोर एक चांगला बॉल, टप्पा पाहत राहिला की पडल्यानंतर अगदी गतीने बॉल आला. फास्ट अँड फ्युरियस सौरभ, कारण ज्या अनुमानाने बिभीषणला तुम्ही ना नेहमी सिच्युएशनला हँडल करताना बघितलंय, तो परिस्थिती पाहत असतो. विपरीत झालेल्या परिस्थितीला कसं सुधारायचं हे त्याला माहितीये. कोणी संघामधून वर्णी आपली ॲज अ लेजंड म्हणून लागते, म्हणून त्याला आता ना मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील, कारण तीच गरज आहे संघ खोनीला. ओ द विकेट. बिभीषणसाठी अजून एक चांगला बॉल, अजून एक लेंथ वरती बॉल आला आणि त्या बॉलवरती सुद्धा कोणत्याच प्रकारचा आकडा जोडू शकला नाही. क्रिकेटमध्ये जेव्हा आपल्याकडे प्रेशर असतो ना तेव्हा त्या प्रेशरला आपण स्वतः घडवत असतो, परंतु तो प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठा फटका जेव्हा आपल्या बॅटमधून येतो ना तेव्हा त्या प्रेशरला आपण बाजूला काढू शकतो. परंतु जो 3 ओव्हरमध्ये प्रेशर पडलाय ना तो 4थ्या ओव्हरमध्ये सुद्धा आता सौरभच्या पडत चाललाय संघ खोनीवरती. धावा फक्त 19 आणि या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे.
या आपल्याला रिव्हर्स खेळल्यात, सक्सेसफुल, डिलाइटफुल. हीच गरज होती फटक्याची, कारण प्रेशर पडला होता 2 डॉट बॉलचा आणि तो प्रेशर आता रिलीज करत असताना सुंदर स्विच हिट नव्हे तर हा स्वीट हिटचा फटका बिबिशनच्या बॅटमधला हा चौकार. आता एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. जरूर मैदानाच्या आतमध्ये सुंदर शॉन फिरतोय, त्याला जरूर बॉल स्पर्श जर झाला असता तर कदाचित हा चौकार मिळाला नसता. परंतु या निसर्गाच्या गोष्टी सध्या तरी आपण ठेवणंही गरजेचं आहे, कारण आधीच्या काळामध्ये बैल घराच्या समोर दावली जायची आणि कुत्री मांजरं बाहेर फिरायची. आता ते उलट झालंय, आता कुत्रं मांजरं बाहेर आणि बैल घरामध्ये न दिसताना नक्कीच आपल्याला ते विपरीत पाहायला मिळतं. परंतु सुंदर फटका पहा लागोपाठचा हा दुसरा चौकार. महत्वाच्या क्षणाला ही बॅट चालणं खूप महत्वाची होती आणि तेच आपण सध्या तरी बघत आहोत की बिबिशनच्या बॅटमधला हा दुसरा चौकार आलाय. 2 चौकार आहे, 2 चौकार टीमची धावसंख्या 27 वरती. जरूर सध्या तरी तुम्ही या सगळ्या सिच्युएशनला हँडल करताना बिबिशनला पाहिलंय आणि मी तेच म्हटलं ना की बिबिशन एक असा खेळाडू आहे ज्याच्याकडे अनुभव आहे, परिस्थितीला कशी सांभाळायची त्याला माहिती आहे. आपल्या समोर जरूर कोणत्याही प्रकारचा प्रेशर असला तरी डगआउट मधलं थांबलेलं हसू कसं त्यांच्या चेहऱ्यावरती आणायचं हे त्याला माहिती आणि सध्या तरी तेच त्यांनी केले. लागोपाठचे 2 चौकाराने टीम आता 27 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. एखादा मोठा फटका जर आला ना तर एक चांगलं फायटिंग स्कोर उभं राहील टीम नारिवली समोर. परंतु आता हीच अशा अपेक्षा असेल की बिबिशनच्या बॅटमधून अजून एखादा मोठा फटका यावा. सन्माननीय विनोदजी भोईर वाकळणचे यांना विनंती करतो की मंचावरती या, आसन ग्रहण करा. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आपण नुकतीच चर्चा जरूर करत होतो की सध्या तरी निसर्गाने दिलेल्या ज्या संपत्त्या आहेत ना त्या आपण जोपासायला हव्यात, कारण सध्या तरी आपण भरपूर साऱ्या अशा गोष्टी बघत आहोत की ज्या हिंदू धर्मामधून आता विलुप्त होत चाललेल्या आहेत. म्हणजे आता सध्या तरी वासुदेव कमी आणि सांताक्लॉज सध्याच्या मुलांना जास्त आवडतो, त्याच्यामुळे आपली संस्कृती ही मित्रांनो जपत राहा. शेवटचा बॉल, टीमची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल होता या ठिकाणी. नॉसेकिंग वरती बॅकअप नाही, त्या अनुमानाने या ठिकाणी गुरदासने बॉल हातामध्ये ठेवला. परंतु आता सध्या तरी दुसरीचा प्रयत्न जरूर सुरू आहे, सप्लाय या ठिकाणी सुरू आहे, परंतु या ठिकाणी सिंगलच मिळेल आणि अशा प्रकारे सिंगलने टीमचं धावफलक वाढेल 28 वरती आणि 29 धावसंख्येचा टार्गेट. दरम्यान आपण विनंती करूया टॉस साठी टीम चिंचपाडा आणि टीम दातिवली. पहा, या मॅनेजमेंट कमिटीचे नियम आहेत ते अगदी कठीण आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही आत्ताच वॉर्न करून देतो की इनिंग ब्रेकमध्ये जर तुम्ही टॉससाठी उपस्थित नसला तर फक्त 1 मिनिट तुम्हाला जास्त दिला जाईल. 1 मिनिटाच्या नंतर जर तुम्ही टॉससाठी आलात तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल, कारण ही मॅनेजमेंट कमिटी कालपासून अगदी स्ट्रिक्ट आहे आणि या क्रिकेटच्या परिपटलावरती हेच गरजेचं आहे की स्ट्रिक्ट वॉर्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण सध्या तरी तेच बघत आहोत. तर विनंती करेन टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. तर विनोद भोईर यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. सो विनोद भोईर या मंचावरती तुमच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा नाणेफेकीचा कौल संपन्न करू. तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय राजूजी काठे साहेब नारिवलीचे हे या ठिकाणी आहेत, त्यांनाही विनंती करतो की या सन्मानाने आमचा मान स्वीकारा. ट्वेंटी वन एंटरप्राइजेसचे सर्व सौरभ म्हात्रे हे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. जरूर मित्रांनो, तुमचा पदावरती असेल ती नावं जरूर आम्ही अनाउन्समेंट करू, फक्त टोपण नाव सांगू नका. राजूजी काटे साहेब या ठिकाणी येत आहेत, तसेच विनोदजी भोईर साहेब या मंचावरती तुमच्या शुभ असे आपण नाणेफेकीचं कौल या ठिकाणी संपन्न करणार आहोत. ही देखणी स्पर्धा आणि देखण्या स्पर्धेमध्ये देखणे जरूर मान्यवर आम्हाला गरजेचे असतात आणि एक काळ असा होता, विनोद दादाने अनेक वर्ष क्रिकेटला दिली आणि अनेक वर्ष क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव जरूर मिळवलेलं आहे. त्या अनुमानाने आपण त्यांना इन्व्हाइट करूयात की या टॉससाठी. एका बाजूला विशाल येतात दातिवली टीमचे कॅप्टन आणि आपण करणार आहोत दातिवली आणि चिंचपाडा या दोन टीम मध्ये नाणेफेकी.
टॉस आपण संपन्न करत आहोत. देवांश 11 चिंचपाड आणि त्यांच्या विरोधात टीम जनमान दातिवली. या दोन टीम मध्ये आपण लढत पाहाल. विनोदजी बोरे यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला गेला आणि टॉस जिंकला गेला देवांश 11 चिंचपाडाने. सो डिसिजन जास्त वेळ पेंडिंग ठेवू नका, लगेचच तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. कुठे जाऊ नका मित्रांनो. एक चांगला मॅच कडे तुम्ही जरूर बघत आहात. जरूर धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती कमी पाहायला मिळतील. जरूर 28 धावा 29 धावसंख्येचा टार्गेट आहे. परंतु खोनी संघाच्या इतिहासामध्ये अनेक वेळा असं घडलेलं आहे की लो स्कोरिंग मॅचेस खोनी संघाने जरूर टर्न केलेले आहेत आणि तसाच पद्धतीने आजचा या सामना ते घडवून आणतील का हे ऐकवण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये येतात तुमच्या समोर मायक्रोफोनवरती करण काळन आणि एक उत्कृष्ट मृदुंगमणी यांच्या आवाजाने तुम्ही ऐकाल हे केलाचं सत्र. धन्यवाद. थँक्यू सो मच भाग्यश्री म्हात्रे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहतोय फ्रेंड्स ट्रॉफी 2024 वाखळण दिवस दुसरा आणि द्वितीय फेरीमधील पहिला सामना खोणी विरुद्ध नारिवली. व्हेरी फर्स्ट बॉल लॉफ्टर केला पण मिस टाइम होता. मिड विकेटला फिल्डर आहे करणचा थ्रो लॉंग स्ट्रायकिंग इनला आणि त्याच वेगाने दोन्ही फलंदाज नयन पाटील आणि त्याच्या सोबतीला असलेला आदित्य गोरपेकर दोन अकाउंट ओपन होते. 29 धावांचं माफक आव्हान आहे. त्याचं कारण धारदार गोलंदाजी. मला आठवतं नारिवली विरुद्ध सामना जिथे टेंबोडे 11 वरती फक्त थांबवलं होतं टेंबोडे संघाला नारिवलीच्या बॉलिंग युनिटने, तर खोणीला थांबवलंय 28 वरती. हर्षद फुलर लेन फेक वन चेंडू डाऊन द लेग. दॅट्स वाय अंपायरचा नॉट आउटचा इशारा. लेग बाय सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. टोटल स्कोर आपण पाहतोय तो सध्या 3 धावा. फलंदाज नयन पाटील आणि आदित्य गोरपेकर. टार्गेट 29 आहे म्हणजे हर्षदला चांगली बॉलिंग करावी लागेल, विकेट मिळवावे लागतील. डॉट बॉल जर आले सुरुवातीला जर तुम्ही नारिवलीच्या टॉप ऑर्डरला डॉमिनेट केलं तर मात्र 29 धावा तुम्ही डिफेंड करू शकत आहात आणि ती क्षमता असलेलं हे बॉलिंग युनिट आहे खोणीचं, ज्यामध्ये तुम्हाला हर्षद पाहायला मिळतोय. सध्या या संघामधून तुम्ही यानंतर हेमंत, साहिल, त्याचबरोबर अजय उत्तेकर, अनंता बरेचसे बॉलिंग ऑप्शन आहेत. ऑफ स्टंपचा बाहेर वेगवान होता, फार बाहेर ठेवला या वेळेला चेंडूला. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित इथे संपर्क नव्हता. आलाय डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती जर आपण बघितली तर 3. देवांश 11 चिंचपाडा विरुद्ध जनमान दातिवली. मी आदरणीय आदेश गायकर साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लेन थोडी मागे ठेवली होती, पुन्हा अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून लांब दोन्ही चेंडूंना ठेवलं नयनच्या हर्षदने. धावा कमी असल्यानंतर थोडं प्रेशर गोलंदाजाकडे देखील असतं, कारण जर धावा आपल्याकडून खर्च झाल्या तर हा सामना आपल्याकडून लगेच जाणार आहे हे माहिती आहे हर्षदला देखील. त्यामुळे कदाचित तिथे डॉट बॉलचा जास्त प्रयत्न होईल आणि डॉट बॉल जर आले तर त्या प्रेशरने विकेट मिळणार आहेत. पुन्हा तेच घडलं पण यावेळेला थ्रू दी लाईन फटका नयन पाटीलचा. डीप स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. लुक ॲट दिस शॉट. फार चांगला फटका. ऑफस्टंपचा फार बाहेर होता. मागचे दोन्ही चेंडू असेच होते पण यावेळेला थ्रू दी लाईन खेळला. मेरिट वरती खेळणं फार गरजेचं असतं. जरूर लिमिटेड ओव्हर मध्ये आपण आणि अलीकडच्या काळामध्ये मॉडर्न डे क्रिकेटर्सना आपण पाहतो फटके बनवत असताना. हो, समोर हॅमट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ आतमध्ये त्याच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा वाईड. धावा धावफलकावरती 8. टार्गेट 29. 21 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या नारिवलीला. नयन पाटील स्ट्रायकिंग एंडला. हर्षद स्विच हिट. व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. साहिल कलेक्ट करेल तोपर्यंत 1 धाव
सहजरित्या मिळाली आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. नाबाद नारिवलीचं धाव फलक आपण पाहतोय ते 9 वरती 9 for none. नेक्स्ट मॅच मध्ये आपण देवांश 11 चिंचपडा आणि दातिवली या दोन संघांना पाहणार आहोत. तर यानंतरचा होणारा सामना जो पहिल्या फेरीतील चौथा सामना आहे, जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. नुकतीच उसाटण्याची स्पर्धा पार पडली आणि त्या मॅनेजमेंट मध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं महत्वपूर्ण योगदान असतं, तुम्ही त्यांना कधीही कॉल करा किंवा त्यांचा कॉल येऊ द्या, सर्वात प्रथम तुमच्या कानांवरती आवाज पडेल, जे शब्द उमटतील ते असतील जय श्रीराम. मी आदरणीय आणि लेजंड प्लेअर उसाटण्याचे अनिलजी डोपरे यांना विनंती करेन, त्याचबरोबर अनिकेत त्यांचे चिरंजीव आणि मुकेश मडवी यांनाही आमच्या मॅनेजमेंट टीम कडून इन्व्हिटेशन आहे. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 9 धावा. निखिल गोरपेकर आदित्य गोरपेकर स्ट्रायकिंग एंडला आणि बॉलिंग मार्कवरती आलाय साहिल ठोंबरे. वेगवान चेंडू होता, बॉल बॅक ड्राइव्ह स्ट्रेट बॅकने खेळलाय. लॉंगॉनचा फिल्डर येतोय, आकाश उचलून थ्रो करेल, तोपर्यंत धावा मिळतात त्या 2. आपण पहिल्या डावाकडे जाऊया, जिथे निखिल गोरपेकरचं पहिलं षटक, निखिल भोईरचं पहिलं षटक जे 9 धावांचं होतं आणि त्यानंतर गुरुदासच्या षटकामध्ये हर्षद आकाश जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होते, सावध पवित्र होता दोघांचाही, जास्त रिक्स घेत नव्हते, पण शेवटच्या बॉलवरती हर्षदने रिक्स घेतली, तिथे विकेट आली. त्यानंतर डाव सावरता आला नाही. गॅप मध्ये बॉल आहे, फार चांगला प्रयत्न किरण मात्रेचा आणि मागे अनंताकडून चुकी झाली आहे. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. या क्षणाला या चुका विजयापासून तुम्हाला लांब नेणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 13. पहिल्या 2 बॉलवरती 2 डबल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक हलतं ठेवतात. 29 धावा ऑन पेपर तितक्याशा महाग नाही आहेत, पण जर डॉट बॉल आले, विकेट पडले तर खोणीचे गोलंदाज या धावसंख्येला मोठी बनवणार आहेत. पण त्यापेक्षा उलट सध्या बॅटिंग फार चांगली नारिवलीची. मिस टाइम, बॅट फिरले हातामध्ये, कॉल आहे किरणचा. ओहो, कॅश ड्रॉप, कॅश ड्रॉप. कॅश ड्रॉप झाली. एक सहज सोपा वाटणारा झेल इथे सुटलाय आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो सध्या 14 धावा. काल ज्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून स्कोरिंग करत असताना सनी, हो बॅकफुटला पंच केला, टिपमध्ये फिल्डर आहेत अजय. सिंगल तर सहजरित्या मिळेल, थ्रो केला जाईल, 1 धाव मिळते. तोपर्यंत टोटल स्कोर आपण पाहतोय तो 15 धावा. कालचे दोन्ही स्कोरर आता आम्हाला कंटिन्यू करतात आणि ते आल्याबरोबर थोडीशी भीती माझ्या मनामध्ये आहे, ती का ते नंतर तुम्हाला समजेल. धावफलकावरती 15 जावत मॅचच्या दिशेने. इम्पॉर्टंट सामना आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून, बिकॉज खोणीने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती, या मॅच मध्ये ती आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या उलट नयन आणि फलंदाज आदित्य फार चांगली बॅटिंग करतात. पूल करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पचा हलका बाहेर पडला, बरोबर बाहेर आणि निघाला बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in या वाहिनीद्वारे पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15. बॉल अजूनही शिल्लक आहेत, या ओव्हर मधले 2. साहिल ठोंबरे बॅकफुटला पंच केलाय, पण डीप मध्ये प्रोटेक्शन, वेळचाच कॅच. एक चांगला झेल, क्वालिटी कॅच टिपले आकाशने आणि धक्का बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या नारिवलीला पहिला फर्स्ट विकेट पार्टनरशिप. 15 धावांची आपण बघितली. बॉल शिल्लक आहेत आता 12 आणि 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीला.
आज जाणे खरं तर पहिल्या मॅच मध्ये फार चांगली बॉलिंग करत असताना या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक टाकलं. तो आता फलंदाजीसाठी आलाय आणि लागोपाठच्या 2 षटकारांसाठी सोमनाथजी गायकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. गुरुदास भोईर यांना. विनोददादा भोईर यांचंही मंचावरती आगमन झालेलं आहे. वाकणचे लेजंड प्लेअर. खरं तर वाकण जेव्हा सुरुवातीला ग्रामीण क्रिकेटमध्ये फॉर्मात आला तेव्हा नेहमीच वाकणला जे पॅक करत आलेले आहेत असे नामवंत पुरस्कर्ते आणि वाकणचे लेजंड प्लेअर विनोदजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी आगमन. दातिवली नेक्स्ट मॅच मध्ये खेळणारे सो कॅप्टन कुल विशालजी मडवी यांचे आगमन झालेले. देवांश लेमन चिंचपाडा हा संघ त्यांच्या विरुद्ध असेल हे म्हटलं आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये वेगवान चेंडू ऑफस्टंप चालू का बाहेर. चीअर करतोय आकाश ठोंबरे. चीअर करतोय किरण करण अजय हर्षद आणि ते करणं गरजेचं आहे कारण आता धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. हा सामना असेल 11 चेंडू 14 धावांचा नारिवलीसाठी. मॅच कुठेही कोणत्याही क्षणाला जाईल कारण या विकेटने ते सांगून दिले आपल्याला कालच्या पहिल्या मॅच पासून. लो स्कोर मॅचेस शेवटच्या बॉल पर्यंत आलेले आहेत. त्याचं कारण ही विकेट. फुल टॉस खराब लेंथ आणि त्याचा योग्य वापर. प्री डिटरमाइंड शॉट आदित्य गोरपेकरचा चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 वरती. खोळीला मॅच जिंकण्यासाठी धावसंख्येला फुल स्टॉप लावावा लागेल. धावांची गती आहे धाव फलकावरती नारिवलीच्या. जर त्या गतीमध्ये स्पीड ब्रेकर आले तर कुठेतरी या मॅच मध्ये ते देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करतील. फुल टॉस आहे. फार चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधली आहे. आकाश धावतोय. डीप मधून पोहोचला. थ्रो करेल मिळतात धावा तोपर्यंत 2 आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या 21 या आकड्यावरती. अजून या मॅच मध्ये 8 धावांची गरज आहे. 9 बॉल 8. या जयनुमान दातिवली आणि देवांश लेमन चिंचपाडा आपण मंचासमोर येऊन थांबा. दोन्ही संघांना सूचना. पुन्हा स्विच हिट. व्हॉट अ शॉट. फार चांगला फटका. अंडर प्रेशर फार चांगले बॅटिंग करतोय हेमंतच्या विरुद्ध. आदित्य गोरपेकरचा दुसरा चौकार. आदित्य गोरपेकर खूप कमी कालावधीमध्ये इम्प्रेसिव्ह बॅटिंग गतवर्षी आणि या वर्षी आपण पाहतोय. गरज आहे आता ती 4 धावांची. 8 बॉल 4. पुन्हा तोच प्रयत्न. यावेळेला मात्र बॉल हर्षदकडे आलेला म्हणजे हा असेल डॉट बॉल. 7 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. काल वाकणला 12 धावा बनवायच्या होत्या पण जवळपास 6 विकेट त्यांचेही पडले होते. अक्षरशः त्यांना घाम फोडला होता. फुल टॉस आहे. लॉफ केला. चांगला फटका आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅच विनिंग शॉट. तिसरा चौकाराला आदित्य गोरपेकरचा. वर्ल्डपेट नारिवलीने सामना जिंकला. आपलं अभिनंदन. हार्ड लक टीम खोणी. चुका झाल्या फलंदाजी मधून कारण ज्या पद्धतीने पहिला डाव होता फलंदाजी करत असताना खोणीचा त्यामुळे हा सामना त्यांना गमवावा लागलेला आहे. अभिनंदन नारिवली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात. दोन विकेट घेत असताना